द्वैत कल्पित अशुद्ध म्हणजे देव वेगळा आणि मी वेगळा असा जो भाव ज्याच्याकडे आहे ते अशुद्ध ज्ञानी सांगतात. अद्वैत कल्पितेची शुद्ध म्हणजे आपणच परब्रह्म आहोत हे ज्ञान ज्याला मिळतं तो शुद्ध ज्ञान सांगितलं आहे. द्वैत कल्पिते अशुद्ध, अद्वैत कल्पिते शुद्ध आणि अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी आणि अशुद्ध ज्ञान जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे देवाची पूजा, देव वेगळा आणि मी वेगळा हा द्वैत भाव, दोन भाव आहेत. जिथं दोन भाव तयार होतात तिथं देव वेगळा आणि देवाची पूजा करणारा मी वेगळा, म्हणजे मनामध्ये द्विधा भाव होतो आणि ह्या द्विधा भावाला अज्ञान म्हणतात. काय म्हणतात? द्विधा भाव म्हणजे काय? द्विधा भाव म्हणजे द्वैत कल्पिते अशुद्ध ज्ञान येते आणि अद्वैत कल्पितेची, अद्वैत म्हणजे आपणच परब्रह्म आहोत, मग आपणच आपला ध्यान करणं, आपला आपण लाभ याची जाणीचे परमभाग्य. परमभाग्य कशाला म्हणतात? आपल्याच आत्म्याचा आपल्याला लाभ होणं, आपल्याच आत्म्याशी एकरूप होणं, आपला आत्मा हाच ईश्वर त्याच्याशी एकरूप होणं आणि त्याचं अखंड ध्यान करणं, आपला आपण लाभ हेची जाणीचे परमभाग्य. आपलं परमभाग्य कधी? आपल्याच आत्म्याचं आपल्याला काय करायला पाहिजे? ज्ञान व्हायला पाहिजे, आपल्याच आत्म्याचं चिंतन करता यायला पाहिजे आपल्याला. आणि हे अद्वैत ज्ञान आहे. अद्वैत कल्पितेची शुद्ध आणि हे शुद्ध ज्ञान आहे आणि अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी आणि अशुद्ध ज्ञान जगामध्ये प्रसिद्ध आहे, शुद्ध ज्ञान जगामध्ये प्रसिद्धीला येत नाही. देहाशी माथा वर्णाश्रम, आश्रमाचे माथा कर्म, त्या कर्माचा अभिमान परम जो जीवधर्म देहबुद्धी. वर्ण आश्रम यांच्यावर असणारे कर्म स्वतःचे म्हटल्यामुळे जीवाला देहबुद्धी उत्पन्न करतात. एखाद्या माणसाने आश्रम धारण केला, वर्णाश्रम, कुठल्याही पंथाचा आश्रम त्याने धारण केला, त्या आश्रमामध्ये तो राहिला. बऱ्याच दिवस राहिल्यानंतर त्या आश्रमामध्ये जे जे काम करतो त्या कामाचं त्याला काय होतं? अभिमान होतो, कर्माभिमान होतो. जे जे कर्म करेल आश्रमामध्ये त्या कर्माचं त्याला काय होतो? अभिमान होतो आणि त्या आश्रमाचा अभिमान होतो. आणि मग आश्रमाचा अभिमान झाला की मग आश्रमामध्ये जेवढे साधक वाढतात त्या साधकांचा अभिमान होतो आणि मग साधकांना ज्ञान सांगता त्या ज्ञानाचा अभिमान होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभिमान त्याचा वाढतच जातो. आणि तुकोबारांनी सांगितलं की नाही, अभिमानाने नाडला तुका म्हणे वाया गेला. मग अभिमानातूनच माणूस वाया जातो ना. आणि म्हणून तर काय लिहिले? वर्ण आश्रम यांच्याबरोबर असणारे कर्म स्वतःचे म्हटल्याप्रमाणे जीवाला देहबुद्धी उत्पन्न होते. मग तो स्वतःचाच समजतो, हा वर्णाश्रम माझा आहे, आश्रम माझा आहे, आश्रमातले साधक माझे आहेत, ज्ञान माझं. मग सगळं त्याचं आलं. मग तो काय करतो? स्वतःचा समजतो आणि स्वतःचा समजल्यामुळे तिथं द्वैत भाव उत्पन्न होतो आणि कर्ता भाव, आपला स्वतःचा कर्ता भाव तिथे तयार होतो. आणि जिथं स्वतःचा कर्ता भाव आपण घेतला तिथे माणूस गोत्यात येतो आणि त्याच्याकडे देहबुद्धी वाढत जाते. ते छेदुनी जीवाची बाधा, जो मिळविजे चिदानंदा, ते नाव शुद्ध आत्मविद्या, येर त्या विद्या सर्वही. आणि ते छेदुनी जीवाची बाधा आणि देहबुद्धी, जोपर्यंत माणसाकडे देहबुद्धी आहे आणि देहबुद्धीला छेदून त्या परमात्मा किंवा आत्मभाव तयार करणं आणि तुमचा आत्मभाव ज्यावेळेला तयार होईल, आत्म्यामध्ये ज्यावेळेला आत्मतत्वाचा भाव निर्माण होईल, त्यावेळेला तुमच्याकडे असणारी अविद्या, तुमच्याकडे असणारा अज्ञान, तुमच्याकडे असणारे विषय, तुमच्याकडे असणारे त्रिगुण, तुमच्याकडे असणारा अहंकार हा सगळा निघून जातो. इथं नाथ ते सांगतात, ते छेदून जीवाची बाधा, तो मेळविगी चिदानंदा. आणि मग हे सगळं गेलं की मग आपल्याला चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, मग आपल्याला चिदानंद रूपामध्ये म्हणजे आपण आनंद स्वरूप अवस्था हाच आपला परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याशी आपण काय होतो? एकरूप होतो. मग आपण आनंद स्वरूप अवस्था हाच आपला परमात्मा आहे आणि त्या आपण परमात्म्याला देता आली मिठे, तुका म्हणे देह भरला विठ्ठले आणि काम क्रोध घर रीते केले. किंवा तुकोबार असताना देता आली मिठी सावकाश बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव हवे, तेने सोसे मन झाले अवघरे, परत माघारी येत नाही. मग त्या एकदा विठ्ठल बोलता ते नाम घेता
सगळे विषय बाजूला होतात. तेने सोशे मन झाले अवघरे परत माघार येत नाही. मग असं काय करतो, मन काय करतो, त्या प्रपंचामध्ये परत येत नाही. तेने सोशे मन झाले अवघरे परत माघार येत नाही. आणि बंधनापासून उकळलेल्या गाठी आणि देता आले मिठी सावकाश, सर्व प्रकारची बंधनं निघून जातात आणि माणसाला त्या परब्रह्म तत्वाशी मिठी देता येतो आपल्याला. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव हवे. तुकोबांना लिहिले की नाही? मग ते कशासाठी लिहिले? तर तुकोबांच्या अनुभवाचे बोले आणि तसा आपल्याला अनुभूती आला पाहिजे. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध घर रीते केले. आणि सगळे विषय बाजूला झाले की आपण स्वयं परब्रह्म आहोत असं आपल्याला अनुभूती येते. आणि त्या अनुभूतीसाठी सगळी खटाटोप असली पाहिजे. प्रत्येकाची खटाटोप तिथे असली पाहिजे. ते छेदून जीवाची बाधा, तो मिळविजे चिदानंदा, ते नाव शुद्ध आत्मविद्या. आणि त्याला शुद्ध आत्मविद्या म्हणतात. चिदानंद रूप म्हणजे ध्यान करता करता त्या चिदानंद स्वरूपाशी एकरूप होणं, आनंद स्वरूपाशी एकरूप होणं, आणि त्याला शुद्ध आत्मविद्या म्हणतात. येर ते अविद्या सर्वई, बाकी सगळं अविद्या सांगितले. काय सांगितले? बाकी संपूर्ण अज्ञान सांगितलंय. एक परब्रह्माला प्राप्त करणं, त्याच्याशी एकरूप होणं, त्याचं अखंड भजन करणं, त्याचं अखंड चिंतन करणं, एवढंच ज्ञान. याचे व्यतिरिक्त जे जे काय ज्ञान असेल, म्हणून लिहिलं की नाही की जे जे करशे आणि काही नामा परते तत्व नाही, नाम घेता राहू नका. पुढे जामीन आहे तुकोबारांचं नाम घेता राहूच नका. अखंड चिंतन त्याचंच करा, भगवंताचं चिंतन करा. आणि त्या चिंतनातून आपल्याला सगळं ज्ञान मिळतो. अद्वैत कल्पितेची, द्वैत कल्पिते अशुद्ध, अद्वैत कल्पितेची शुद्ध आणि अशुद्धतेची प्रसिद्ध. अशुद्ध ज्ञान जगामध्ये प्रसिद्ध आहे. देव वेगळा, मी वेगळा, हा शुद्ध ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी हे शुद्ध ज्ञान आहे. अहम ब्रह्मास्मी जाण, अरे जाणून घे की तूच ब्रह्म आहेस. आणि हे ब्रह्मज्ञान कोणी सांगत नाही. जे निरसिगा विद्या, ते बोलिजे शुद्ध विद्या. त्या आत्मज्ञानातून आपली अविद्या, आपला अज्ञान आपोआपच बाजूला होतो. जे निरसिगा अविद्या, त्या ज्ञानातून संपूर्ण अविद्या बाजूला होते. बोलिजे शुद्ध विद्या. आणि ती संपूर्ण अज्ञान बाजूला झाले की त्या ज्ञानातून आपल्याला शुद्ध ज्ञान, शुद्ध विद्या आपल्या जवळ येतो. येरी शास्त्रादी 14 विद्या, ते जाण अविद्या पाळलेली. आणि एक आत्मस्वरूपाला ओळखून, एक आत्मतत्वाशी एकरूप होऊन त्या आत्म्याचं भजन करणं. ह्याच्या व्यतिरिक्त 14 विद्या, 64 कला जरी आपण मिळवल्या, येरी शास्त्रादी 14 विद्या, 14 विद्या 64 कला जर आपण शिकलो, ते जाण अविद्या पाळलेली. आणि ते अविद्या आहे असं सांगतात नाथ महाराज. म्हणजे का? ते एका वाचून आणि भवस्वर्गादी ज्ञाने, त्या अज्ञान ऐसा मने निश्चय केला. ज्ञानवर सांगतात की ते एका वाचून आणे, जे भवस्वर्गादी ज्ञाने, त्या अज्ञान ऐसा मने निश्चय केला. म्हणजे एक परब्रह्म तत्वाला सोडून जे जे काय ज्ञान असेल ते सगळं अज्ञान, भवस्वर्गादी ज्ञाने म्हणजे स्वर्गाला जाणं, भोग भोगणं, ही सगळ्या अज्ञानाची लक्षणं सांगतात. काय सांगतात? संपूर्ण अज्ञानाची लक्षणं सांगतात. जे निरसी जीवाशी बाधा, जे अविद्या, जे ज्ञान मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेलं सगळं अज्ञान बाजूला पळतो. जे निरसी जीवाशी बाधा, जीवाला बाधा करणारे जे विषय आहेत ते बाजूला होतात. जीवाला बाधा करणारा जो अहंकार आहे तो बाजूला होतो. जे निरसी जीवाशी बाधा, ते बोलिजे शुद्ध आत्मविद्या. म्हणजे जीवाला बंधनात टाकणारी जी विद्या आहे, ती सगळी विद्या काय होतो, एका क्षणात माणसाकडून निघून जाते, एका क्षणात निघून जाते. निरसी जीवाशी बाधा, ते बोलिजे शुद्ध आत्मविद्या. आणि त्याला शुद्ध आत्मविद्या म्हणतात. ते लज्जा. तर लज्जा कशाला म्हणतात तर सांगितलंय की लज्जा म्हणजे काय, ते ऐक. निंद्य कर्म करण्यासाठी नेहमी लाजावे. जे वाईट कर्म आहे ते वाईट कर्म करण्यासाठी प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे. काय? वाईट कर्म करण्यासाठी माणसाला लाज वाटली, चांगले कर्म करण्यासाठी कशाला लाज वाटली पाहिजे? तिरस्कार विटावा. आणि माणसाला तिरस्कार करू नये कोणाचा. केवळ शरीराचे अवयव झाकणे याला लौकिक लज्जा म्हणतात. शरीराचे अवयव झाकणे म्हणजे लौकिक लज्जा आहे.
मग तिथं प्रत्येकाला झाकायचीच आहे. काय शरीराचा जो आपला उघडा अंग आहे ते संपूर्ण झाकणं ही लज्जा आहेच म्हणतो. पण आत्मदृष्टीने ती खरी लज्जा नव्हे. म्हणजे नाथांना काय सांगायचं की प्राणावर बेतले तरी निंद्य कर्म न करणे हीच खरी लज्जा. जरी आपला प्राण जायला आला तरी पण आपल्याकडनं वाईट कर्म न होणं हीच लज्जा सांगितलं. लज्जा म्हणजे काय? आपल्याकडनं कुठलंही निंद्य कर्म न होणं हीच लज्जा आहे. कुठल्याही निंद्य कर्म न होणं, कुठल्याही वाईट मार्गाला न जाणं, वाईट विचार न करणं, कोणाची निंदा न करणं, ही लज्जा ही लज्जा सांगितले. ह्याला लज्जा सांगितलंय. नाही तर लज्जा म्हणजे काय? आपलं अंग झाकणं, ह्याला लज्जा नाही सांगितलं. लज्जा म्हणजे काय? तर असे कर्म माणसाकडून झालं पाहिजे की निंदेचे कर्म माणसाला होता कामा नये. आणि निंदेचे कर्म न होणं, बरं का, निंदे कर्म न करणे हीच लज्जा, यालाच लज्जा सांगितलं.